मंडळी, आजचा आपला विषय, आजची आपली व्हिडिओ ही शेतकरी बांधवांसाठी आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण शेतकरी बांधवांसाठी काहीतरी छान विषय घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं असं ॲप सरकारने लॉन्च केलेलं आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, हवामान बदलाच्या संकटामुळे शेतकरी बांधवांसमोर प्रत्येक वेळी नवनवीन आव्हानं उभी राहतात आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणं सरकारला नेहमी शक्य होतं असं नाही. आणि म्हणूनच सरकारने हे ॲप शेतकरी बांधवांसाठी आणलेलं आहे. यामध्ये पारदर्शकता राहणार आहे आणि त्याचबरोबर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असल्यामुळे तुम्ही त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ, फोटोज हे संपूर्णपणे तुम्ही त्या ॲपद्वारे सरकारपर्यंत पोहोचवू शकणार आहात. यामुळे काय होणार आहे, या सगळ्या प्रकारामध्ये पारदर्शकता येणार आहे. कुठलीही मधली आदली अशी कोणीही नसणार आहेत आणि त्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढ्या लवकर शेतकरी बांधवांपर्यंत सेवा, सुविधा, मदत पोहोचवण्यासाठी सरकारला यश येणार आहे, असा सरकारचा दावा आहे. काय आहे हे ॲप? आपल्या शेतकरी बांधवांना याचा कसा उपयोग होणार आहे? ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, हे ॲप कृषी विभागाने लॉन्च केलेलं आहे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या ॲपचं उद्घाटन झालेलं आहे. महाविस्तार ॲप मधून शेतकऱ्यांना शेतीपूरक माहिती मिळणार आहे. ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना व्यवस्थित मार्गदर्शन या ॲपचं होणार आहे. मित्रांनो, या ॲप मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये? महाविस्तार ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॉट दिलेला आहे. चॅटबॉट या पद्धतीमुळे तुम्हाला तुमच्या पिकावरचा कुठलाही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर लगेचच ॲपद्वारे तुम्हाला मिळणार आहे, असा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे. मित्रांनो, महाविस्तार ॲपमध्ये हवामान अंदाज, शेतीतील लागवड, लागवडीची पद्धत, कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापनाच्या पद्धती, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर किती प्रमाणात करायचा आहे वगैरे, पिकाबाबतचा सल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटी वरील योजनांची माहिती, हे सर्व या ॲपवरती आपल्याला उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, या चॅटबॉटद्वारे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर हे अचूक मिळणार आहे, असा दावा सुद्धा सरकारने केलेला आहे. तुम्ही शेती संबंधी कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं अचूक उत्तर काही वेळातच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ॲपचा उपयोग आपण आपल्या मोबाईलद्वारे कसा करणार आहोत, कसं लॉग इन करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण बघूयात. मित्रांनो, हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला 2 पर्याय इथे दिसत आहेत. यामध्ये शेतकरी आयडी आणि मोबाईल क्रमांक असं दिसतो आहे. यामध्ये जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही इथे शेतकरी आयडी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो आयडी आहे तो इथे टाकायचा आहे. जर नसेल तर मग मात्र आपण मोबाईल क्रमांकावरती आपण क्लिक करणार आहोत. पण मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधी इथे नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणीसाठी इथे क्लिक करा. इथे गेल्यानंतर आपल्याला इथे नाव लिहायचं आहे. इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. या ऑप्शनवरती सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी पाठवण्यात येतो. तर मित्रांनो, इथे आपण ओटीपी टाकून घेतलेला आहे. इथे सत्यापित करा या बटनवरती आपण क्लिक केलेलं आहे. इथे गेल्यानंतर आपण आपला जिल्हा वगैरे सर्व निवडून घ्यायचा आहे. इथे आपला जिल्हा सिलेक्ट केला. त्यानंतर आपला तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे. आपलं गाव जे काही असेल ते गाव आपण इथून घेणार आहोत आणि इथे जाऊन आपण नोंदणी करा या बटनवरती क्लिक करणार आहोत. मित्रांनो, आता आपली नोंदणी झालेली आहे. आता आपण मोबाईलच्या साहाय्याने पुन्हा एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे गेल्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओटीपी पाठवा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे सत्यापित करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे आपल्याला पासवर्ड टाकायला सांगता येते नवीन. इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. ओके या बटनवरती क्लिक करून सबमिट आपल्याला करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला जीपीएस ऑन करून घ्यायचा आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जर शेतकरी आयडी असेल तर तो लिंक करायला सांगताय, कारण जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती, सर्व योजनांचा लाभ घेता येईल म्हणून. आता आपल्याकडे तो नाहीये म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. मित्रांनो, या ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे हे इंटरफेस म्हणजे होम पेज दिसतं. यामध्ये आपल्याला आपलं नाव वगैरे दिसतं. आजचं जे हवामान आहे ते हवामान सुद्धा आपल्याला इथे दिसतं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला फोटो काढा म्हणजे आपल्या पिकाचा फोटो आपण इथून काढू शकतो. इथे अपलोड करू शकतो. त्याचा रिझल्ट काय आहे ते लगेचच आपल्याला इथे कळणार आहे. त्यानंतर वेगवेगळे पर्याय आपल्याला दिसतात. मित्रांनो, कीड व रोग ओळखा यावरती क्लिक केल्यानंतर इथे कॅमेराचा हे दिसतो आहे आपल्याला. इथे क्लिक केल्यानंतर आपण इथून डायरेक्टली फोटो काढू शकतो किंवा इथून गॅलरीमधून सुद्धा आपण निवडू शकतो. मित्रांनो, यामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये पीक सल्ला आहे, एसओपी आहे, मुद्रा आरोग्य पत्रिका आहे, खत मात्रा गणक आहे, असे वेगवेगळे पर्याय आपल्याला इथे दिसतात.
आपण एका पर्यायावरती क्लिक करून बघूया. जसं की बाजारभाव आहे. बाजारभाव हे बघा, माझा जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्यानुसार मला दाखवलेला आहे. नाशिकनुसार मला दाखवलेला आहे कांदा. त्याचा दर काय आहे? किती याच्यानुसार जात आहे? याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण हे दर सुद्धा इथे बघू शकणार आहोत. त्यानंतर मला प्रश्न विचारा असंही ते विचारत आहे. जर तुमचा काही प्रश्न असेल, तर आपण इथे जाऊन डायरेक्टली विचारू शकतो. इथे आपली मराठी भाषा आहे. मराठी भाषा निवडायची आहे. तुमचा प्रश्न इथे जाऊन तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. मित्रांनो, डी-बी-टीवरती आपण जर क्लिक केलं, तर आपल्याला इथे वेगवेगळ्या योजना सुद्धा दिसतात. सौर कुंपण योजना आहे, बियाणे, औषधे, खते याविषयीच्या योजना आहेत. आपण सौर कुंपणवरती क्लिक करूया. हे बघा, पात्रता, निकष वगैरे सगळं आपल्याला इथे दिसतं. तर मित्रांनो, या प्रकारचं हे ॲप आहे. शेतकरी बांधवांसाठी खूप मदतीचं हे ॲप आहे. या ॲपचा नक्की तुम्ही उपयोग करून तुमच्या शेतीचं पीक आहे, कस आहे तो नक्की वाढवाल अशी मला अपेक्षा आहे. तर मित्रांनो, ही होती विस्तार ॲप विषयीची व्हिडिओ. कशी वाटली व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.